तर चला हे भाजी बनवते मी बटाट्याची डब्यासाठी. तर 3 बटाटे घेतले मी बारीक साईजचे. त्याच्यासाठी अर्धा कांदा घेतला जो बारीक चिरला. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतल्या. 2 मिरच्या घेतल्या बारीक चिरून घेतल्या आणि हा अर्धा कांदा ठेवला. तर हे वाटीभर वाटाणे आहेत. चला आपल्याला भाजी बनवणं आहे वाटाणा बटाट्याची डब्यासाठी सुकी भाजी. तर कढई ठेवू. कढईत टाकू आपण तेल. तेल गरम झालं की आपल्याला टाकणं आहे त्याच्यामध्ये मोहरी. तर चला आपलं तेल गरम झालं त्याच्यात टाकणं आहे आपल्याला मोहरी. तर आता आपण मोहरी टाकू कारण तेल जास्त गरम होऊ देणं नाही. हलकंसं तेल गरम झाल्यावर आपल्याला मोहरी टाकणं आहे. मोहरी थोडीशी तळतळली की त्याच्यात टाकणं आहे आपल्याला आपला लसूण. मोहरी आणि लसूण कमी गरम तेलात चांगलं होऊ देणं आहे त्याला. तर चला लसूणही टाकला मी तर आपण लसणाले आणि मोहरीला एकदा हलवून घेऊ. तर हे पहा लसूणही जास्त आपल्याला होऊ नाही देणं. तर चला लसूण टाकला मोहरी टाकली त्याच्यात टाकणं आहे आता आपल्याला आपला बारीक चिरेल कांदा. तर चला मी कांदा टाकते आणि गॅस कमीच ठेवू. गॅस अजिबात फास्ट करू नये. तर कांदा टाकून झाला मोहरी टाकून झाली लसूण टाकून झाला. गॅस कमीच आहे. तर हे आपण चांगलं मिक्स करू. त्याच्यात टाकू मिरच्या. तुम्ही मिक्सही करू शकता किंवा मिरच्या टाकल्यावर मिक्स करू शकता तुमच्या मनावर. तर मिरच्या कांदा लसूण मोहरी हे चांगलं मिक्स करून घेतलं की त्याच्यात टाकणं आहे आपल्याला आपले हे बटाटे. तर हे चांगलं मिक्स झालं हलवून झालं की त्याच्यात आपल्याला बटाटे टाकणं आहे. तर गॅस अजिबात फास्ट करायची नाही. गॅस कमीच ठेवायची. कमी गॅसवर ही भाजी चांगली लागते आणि बनते बी चांगली. गॅसही आपला वाचते आणि भाजी जळत नाही. तर चला मी बटाटे टाकले. तुम्ही बटाटे टाका. तर बटाटे टाकून झालं की एकदा आपल्याला त्याला हलवून घेणं आहे. बटाटे कांदा मिरची लसूण मोहरी. तर ते चांगलं एकजीव हलवून घेतलं की त्याच्यात टाकणं आपल्याला मीठ. जितकं आपल्या भाजीला लागेल तितकं चवीनुसार मीठ टाकणं आहे भाजीमध्ये. आणि मीठ टाकून झालं की त्याला आपल्याला हलवून घेणं आहे. तर कमी गॅसवर हे सगळे आपण भाजी आपली बनवतो हळूहळू. तर त्याच्यात टाकणं आहे आपल्याला हळद. जे वरून टाकायच्याऐवजी तेलात टाकली की भाजीला रंगही चांगला येते. त्याच्यासाठी तेलातच मी हळद टाकते. हळद टाकून झाली की आपल्याला डबल मिक्स करणं आहे भाजी. गॅस कमीच ठेवणं आहे. तर चला आपलं हळद मीठ सगळं मिक्स झालं भाजीमध्ये. त्याच्यात टाकणं आहे आपल्याला मिरची पावडर. तर मिरची पावडर टाकून झाली ती आपल्याला मिक्स करू आपण आणि तिच्यावर ठेवू आपण झाकण. तर चला एकजीव चांगलं 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजी मिक्स करून घेणं चांगली व्यवस्थित. आणि मिक्स झाली की त्याच्यावर ठेवून आपल्याला झाकण. तर अजिबात पाणी टाकायचं नाही. पूर्ण कोरडी भाजी येते. त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्या झाकणावर टाकणं आहे आपल्याला पाणी. तर गिलासभर पाणी टाकायचं झाकणार. भाजीत टाकायचं नाही. भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटते. तर गॅस कमीच करेल आहे मी तर पहा भाजीत एकही थेंब पाणी टाकलं नाही मी अजून. फक्त तेल आहे भाजीमध्ये आणि हे वरून झाकण झाकणात पाणी. तर चला आपल्याला हे वाटाणे धुवून काढणं आहे आणि वाटाणे बी टाकणं आहे. ते वाटाणे धुते मी आणि तर पहा हे वाटाणे टाकले मी तुम्हाला दाखवणं झाले नाही. तर वाटाणे टाकून द्यायचे आपल्याला. कच्चे वाटाणे आहे ते हिरवे. तर त्याला काही जास्त टाईम लागत नाही शिजायला. आणि अर्धी बटाटे शिजल्यावर जर वाटाणे टाकले तर वाटाण्याचा रंगही बदलत नाही. तर चला इकडे भाजी होती इकडे चपात्या करते. तर आपल्याला बनवणं आहे डबा. डब्यासाठी ही भाजी बनवून राहिली मी. तर एकदा चेक करू आपली भाजी झाली की नाही झाली. तर आपली भाजी शिजत आली तर लोकमा चपात्याही बनतात. तर पहा आपली भाजी अशा प्रकारे हे झाली मस्त. हे पहा त्यात पाणी एक थेंबही नाही. आपली भाजी कंप्लीट तयार झाली. तर चला मी डबा भरते. तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबत. तर लोक मजा करा. तर हे आहे सुकी बटाटा वाटाण्याची भाजी. तर या मग जेवायला.
मालिकेले डब्यासाठी भाजी बनली, चपाती बनली, तर हा डबा भरून तयार आहे. तर चला मी डबा पॅक करतो आणि शाळेत जातील नेऊन द्यायला. तर नक्की आपल्या डब्यासाठी अशी भाजी बनवा, खा. लय भारी लागते. कमी टायमात कमी साहित्यात साधी सोपी भाजी आणि चवदार भाजी.